सुमित अरे काही कळलं का नाही? अजून किती वाट बघायची? विराजसच्या आयुष्यातनं ही कीड कायमची जायला हवी. जग्गू त्या पोरीला घेऊन गेलाय का नाही ही पण खबर नाहीये. भाऊजी भाऊजी, अहो विराजस आलाय आणि ती मिसळवाली मुलगी पण आहे बरोबर. काय विराजस आलाय? अगं हो संजीवनी, तुला काहीच माहित नाही? मला वाटतं त्या दोघांनी लग्न केलंय. अगं तिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे. लग्न? काय झालंय? भाऊजी आपला विराजस त्यांनी त्या मिसळवालीशी लग्न केलंय. ए काहीतरी बोलू नकोस. हो, मी खरं बोलते. ते दोघं बाहेर आलेत. चला बघा. गप्पा बस. माझा मुलगा अशी चूक कधी करणार नाही. काहीतरी बोलू नकोस. आणि हे कसं शक्य आहे? नाही म्हणजे तिचं लग्न दुसऱ्या मुलाशी होणार होतं आणि हे राघवेंद्रजींना माहिती आहे. हो म्हणजे तसं माहिती आहे मला. पण मग ते इथे का आलेत? राधा, एक मिनिट. ते मला तुला काहीतरी सांग. या ना. हे बघ राधा, कदाचित तुला जे वाटत असेल तसं नसेल. म्हणजे जे आहे ते नाही. म्हणजे हे बघ, मला तुला हे सांगायचं आहे राधा की की काही होऊ दे. हां, की काही होऊ देत. माझ्यावर विश्वास ठेव. मी कायम तुझ्या सोबत असेल. मी आहे तुझ्या सोबत आहे. मग काही होऊ देत. ठीक आहे? हां, काय आहे की मला फक्त विराजस, विराजदार साहेब, अरे विराजस, तू या मुलीला घेऊन इथे काय करतोस? लग्न झालं ना तिचं? मग इथे काय घेऊन आलायस?